एखाद्या वेळेस चपाती करत असताना चपाती जास्तीच्या झाल्या किंवा चपाती शिल्लक राहिल्या तर अशा पद्धतीने त्याचा रोल तयार करायचा. कैचीनी याच्या अशा पद्धतीने स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या आहेत. आता 4 ते 5 चपात्यांच्या मी अशा स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत. मध्यम ते मोठ्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत 1 मिनिटभर ह्या तळून घेतलेल्या आहेत. तर चपातीचे हे तुकडे तळून घेत असताना फार वेळ लागत नाही. आता त्याच झाऱ्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, फुटाणा डाळ आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला. इथे आता हे सगळे चपातीचे स्ट्रिप्स म्हणजे तुकडे आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट घालायचं. पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि वरून आपण जे फुटाणा, शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून ठेवला होता तो घालून घ्यायचा. मिक्स केल्यानंतर अगदी शेवटला यामध्ये 1 चमचाभर पिठी साखर घालायची आणि अशा पद्धतीने आपला खमंग कुरकुरीत चपातीचा चिवडा तयार झालेला आहे. अतिशय खमंग चिवडा तयार होतो. यावर तुम्ही थोडीशी शेव देखील भुरभुरून घेऊ शकता आणि इथे आपला चहासोबत खाण्यासाठी चिवडा तयार झालेला आहे.